विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे। आज जो आपला समोर जो धडा आहे व्याकरणचा, त्याचं नाव काय आहे? सर्वनाम। आणि याचा हा दुसरा सीझन चालला आहे। कोणता? दुसरा। तर चला बघूया या सीझन मध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे। तर चला बघूया। बघा, आपण पहिल्या सीझन मध्ये काय बघितले की सर्वनाम हे आहेत काय यांची परिभाषा बघितली आणि यांचे काही प्रकार बघितले। तर इथे यांचे प्रकाराचा हा दुसरा प्रकार आहे। तर चला बघूया या प्रकारामध्ये आपण काय बघणार आहे। तर दुसरा आहे निश्चयवाचक सर्वनाम। काय आहे? निश्चयवाचक सर्वनाम। जिस शब्द से किसी निश्चित व्यक्ति, वस्तु या स्थान का बोध होता है किंवा बोध होता है उसे निश्चयवाचक सर्वनाम कहते हैं। इथे काय दिलेले आहे? ज्या शब्दाचा किसी कोणताही निश्चित व्यक्ती किंवा निश्चित वस्तू किंवा निश्चित स्थान यांचा बोध होऊन जातात त्यांना आपण निश्चयवाचक सर्वनाम असंही म्हणतो। कळलं की नाही? हो, परत सांगू का? हो, तर चला। ज्या शब्दाचा कोणताही निश्चित व्यक्ती किंवा निश्चित वस्तू किंवा निश्चित स्थान यांचा बोध होतो त्यांना आपण निश्चयवाचक सर्वनाम असंही म्हणतो। आता कळलं? हो। तर जैसे ये पूर्णिमा की रात थी, तर इथे काय दिलेले आहे? हा एक पूर्णिमाची रात आहे। तर इथे हा जे शब्द आहे किंवा हा जी पौर्णिमाची रात आहे खरंच आहे आणि निश्चय आहे की आजच आहे। तर याबद्दल हा निश्चय सर्वनाम असत आहे। दुसरा, तुम्हारा कोट वह है। तर मी तुम्हाला बोलते की कोणताही तुमचा वडील किंवा तुमचा कोट तिथे ठेवलेला आहे, तर तुम्हाला माहित आहे की कुठे? तिथेही। तर हा जे शब्द आहे ते निश्चित आहे। तर यांना काय म्हणतात? आपण निश्चयवाचक सर्वनाम असंही म्हणतात। कळलं की नाही? हो। तर आता तिसरा बघा, ये रोने वाले बच्चे, हे रोने वाले म्हणजे रडत येणारे बच्चे आहेत। तर कोणी? तर इथे कोणी बच्चे आहेत का? नाही। तिथे समोर एक बच्चा उभा आहे त्यांना आपण म्हणत आहे। तर हा जे शब्द आहे ते निश्चित आहे। ते तिथेही ठेवला आहे किंवा हे तिथेही उभे आहे किंवा ते कोट तिथेही ठेवला आहे। तर याप्रमाणे जे पण वस्तू किंवा कोणताही व्यक्ती किंवा कोणतंही स्थान निश्चित आहेत यांचा बोध आपल्याला होत आहे त्यांना आपण निश्चयवाचक सर्वनाम असंही म्हणतो। कळलं की नाही? हो। तर इथे आपण इथे बघा, यहाँ, यह, वह और ये निश्चयवाचक सर्वनाम आहे। तर इथे तुम्ही पाहणार की इथे यहाँ, यह आणि इथे वह आणि इथे ये, तर हे सगळे काय आहे? निश्चयवाचक सर्वनाम ही आहे। कळलं? हो। तर अजून बघूया। आता तुमच्या समोर आलेला आहे प्रश्न तिसरा किंवा तिसरा प्रकार आलेला आहे की नाही? हो। तर हा काय आहे? अनिश्चयवाचक सर्वनाम। जिन सर्वनाम शब्दों से किसी निश्चित व्यक्ति, वस्तु या स्थान का बोध न हो उन्हें अनिश्चयवाचक सर्वनाम कहते हैं। तर इथे काय दिलेले आहे की ज्या काय दिलेले आहे? ज्या सर्वनामाच्या शब्दाचा कोणताही म्हणजे ज्या सर्वनामाच्या शब्दाचा कोणताही निश्चित व्यक्ती, वस्तू या स्थान यांचा बोध नाही होऊन जातात त्यांना आपण म्हणतात अनिश्चयवाचक सर्वनाम। कळलं? हो। तर परत सांगू का? चला। ज्या शब्दाचा किंवा ज्या सर्वनाम शब्दाचा कोणताही एक निश्चित व्यक्ती किंवा वस्तू किंवा स्थान यांचा बोध नाही होऊन जाता त्यांना आपण म्हणत आहे अनिश्चयवाचक सर्वनाम असंही म्हणत आहे। कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा। कळलं? आता जसं इथं बघा, पहिला कोई कुछ कर सकता है तो वह हम ही है। तर इथे कोई पण परंतु कोणी? कोई। तर याप्रमाणे इथे दिलेले आहे की कोई म्हणजे आपल्याला नाही माहित आहे की कोण आहे, पण कोई करणार आहे की आम्ही कार्य करू शकता। तर याबद्दल हा जे निश्चित शब्द नाही आलेला आहे, परंतु इथे दिलेला आहे की कोई कुछ कर सकता है तो वह हम ही है। तर इथे कोई कुछ कर सकता है तो हम ही, तर हम आहे आम्हाला माहित आहे, परंतु इथं कोई दिलेला, तर याबद्दल कोई कोणी आहे हे आपल्याला माहित नाही आहे। दुसरा बघा, किसी की बुराई के साथ साथ उसकी अच्छाई भी देखनी चाहिए। तर इथे किसी, हा किसी म्हणजे हा कोणी पण, तर कोणी कोण आहे? तुमचं वडील किंवा तुमची आई हे सगळं आहेत का? नाही माहित, बट इथे दिलेले आहे की कोणी। तर याबद्दल हा जे शब्द आहे किंवा हा जे आहे शब्दाचा अर्थ इथे आपल्याला निश्चित नाही आहे, तर
की हेच आहे, आपल्याला काय करायचं, हा आहेत ना हे करायचं. तर याबद्दल इथे यांना अनिश्चयवाचक सर्वनाम असंही म्हणतं. कळलं की नाही? हो. तिसरा बघा, माँ कुछ खाने को दो, बहुत भूक लगी है. तर इथे आई काहीतरी खायला दे, मला खूपच भूक लागली आहे. तर इथे कुछ, तर कुछ मध्ये काही पण, तर काही पण मध्ये काय, कोणताही, जसे की जेवण दे, नाही तर पोहे दे, उपमा दे, हा सगळं पदार्थ आहे. परंतु आपल्याला पदार्थाचं नाव दिलेलं आहे का? नाही. काय म्हणाले की मला काहीही पण खायला द्या. तर हा काहीला बद्दल आपल्याला नाही माहित आहे की हा काही काय आहे. कळलं? हो. तर चला, इथे बघा, यहाँ कोई, किसी और कुछ अनिश्चयवाचक सर्वनाम है. कळलं तुम्हाला? इथे काय दिलेले आहे की जसं यहाँ, तर यहाँ, कोई, किसी और कुछ अनिश्चयवाचक सर्वनाम. तर याबद्दल यहाँ म्हणजे इथे कोणताही, कोई, किसी, हा सर्व काय आहे, अनिश्चयवाचक सर्वनाम. कारण की इथे यांचे जे शब्द दिले आहे किंवा यांचं जे मागणी केलेले आहे, या सांगितले आहे, यांचा काहीही अर्थ नाहीये. कारण की आपल्याला नाही माहित आहे की त्यांना काय पाहिजे आहे. कळलं? हो. तर अजून बघूया. चला, आता बघा, तुमच्या समोर आलेला आहे प्रकार चौथा. कोणता? प्रकार चौथा. बघा, प्रश्नवाचक सर्वनाम, जे सर्वनाम शब्द द्वारा किसी के बारे में प्रश्न किया जाता है. तर इथे काय दिलेलं आहे? प्रश्नवाचक सर्वनाम, ज्या सर्वनाम शब्द द्वारा कोणताही, बघा नीट प्रमाणे बघा, ज्या सर्वनाम शब्द द्वारा कोणताही बद्दल आपण प्रश्न केलेले जात आहे, त्यांना आपण प्रश्नवाचक सर्वनाम असंही म्हणतात. कळलं? हो. परत सांगू का? हो. चला, जिस सर्वनाम शब्द द्वारा किसी के बारे में प्रश्न किया जाए उसे प्रश्नवाचक सर्वनाम कहते हैं. बघा, कोणताही सर्वनाम शब्द बद्दल द्वारा कोणताही कोणाबरोबर किंवा कोणताही प्रश्न विचारला जात आहे, त्यांना आपण प्रश्नवाचक सर्वनाम असंही म्हणतं. कळलं की नाही? हो. जसं पहिला, मुन्ना क्यों रो रहे हैं, तुम्हें क्या चाहिए. तर इथे मी काय म्हणालाय की वाव म्हणजे मुन्ना. मुन्ना म्हणजे एक नाव दिलेलं आहे. मुन्ना, तुम्ही काय रडत आहे, तुला काय हवे आहे. तर इथे म्हणलं ना काय म्हणजे क्या, तर याबद्दल तिने सांगितलं आहे की आपण प्रश्न विचारते. तर या प्रश्न विचारायला आपण काय म्हणतात? प्रश्नवाचक सर्वनाम असंही म्हणतात. दुसरा बघा, बाहर कोण है. तर इथे बाहेर कोण आला आहे, तर याबद्दल कोण आपल्याला माहित आहेत का? नाही. तर याचं कोण आहे, तर याबद्दल हा प्रश्नवाचक सर्वनाम आहे. आता तिसरा, काच किसने तोडा. तर इथे काच कोणाने तोडलं, तर याबद्दल तुम्ही बघणार इथे की कोणी. तर इथा याबद्दल आपण बघणार की कोणी. तर याप्रमाणे आपल्याला असं वाटत आहे की इथे काही प्रश्न विचारत आहे. तर याप्रमाणे आपण असंही बघणार आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो. तर असंही प्रमाणे इथे असा दिलेले आहे. आता इथे बघा, यहाँ कोण, कौन, क्या और किसने प्रश्नवाचक सर्वनाम आहे. इथे बघा, काय, क्या म्हणजे काय, कोण म्हणजे कोणी, किसने म्हणजे कोणाला, किसने. तर याबद्दल इथे आपण पाहणार आहे की अशा प्रमाणे हा प्रश्न विचारून जात आहे. आणि एकच अजून उदाहरण मी देते, जिथे पण तुम्हाला असं प्रश्नचिन्ह दिसत आहे, ते कोणतं आहे सर्वनाम? प्रश्नवाचक सर्वनाम आहे. हे कळलं का तुम्ही? जिथे तुम्हाला अशा प्रकारे चिन्ह दिसत आहे, हे जे आहे अशा प्रमाणे चिन्ह दिसत आहे, तर हे कोणतं आहे? प्रश्नवाचक सर्वनाम असाही आहे. कळलं की नाही? हो. आता आपण आपल्या समोर आलेला आहे पाचवा प्रकार. कोणता? पाचवा. तर हा पाचवा प्रकार कोणता आहे बघूया. निजवाचक सर्वनाम. कोणता आहे? निजवाचक सर्वनाम. बघा, जो सर्वनाम शब्द अपनेपन का बोध कराते हैं उन्हें निजवाचक सर्वनाम कहते हैं. ज्या कोणताही सर्वनाम शब्द जे आपल्याबद्दल म्हणजे स्वतःच जे आपण करत आहे किंवा स्वतःच जे कामं करत आहे त्यांचा बोध देऊन जातात, त्यांना आपल्याला निजवाचक सर्वनाम असंही म्हणतात. कळलं? परत सांगू? चला, तर इथे काय आहे? निजवाचक सर्वनाम. बघा, जो सर्वनाम शब्द अपनेपन का बोध कराते हैं उन्हें निजवाचक सर्वनाम कहते हैं. तर इथे आहे जो कोणताही सर्वनाम शब्द आपला म्हणजे स्वतःच आपल्याला बोध करून जात आहे, त्यांना आपण निजवाचक सर्वनाम असंही म्हणतात. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो. तर जसं, मैं अपने आप खाना ले लूंगा.
मे म्हणजे मी स्वतःही खाणार म्हणजे जेवण घेणार आहे. तर याबद्दल आपण बघणार की आप हा जे शब्द आहे आपण स्वतःसाठी वापर करते, तर यांना आपण निजवाचक सर्वनाम असंही म्हणतात. किंवा हे जे कार्य करते आपण कोणासारखं करते किंवा कोणी बरोबर करते, कोणाबरोबर नाही करते आणि स्वतःलाही करते, तर याप्रमाणे यांना निजवाचक सर्वनाम असंही म्हणतात. इथे बघा, तुम्हें अपना काम स्वयं करना चाहिए. तुम्हाला आपले काय स्वतःही करायचं आहे. तर इथे काम आहे, पण कोणाचं काय आहे? माझं काम म्हणजे स्वतःचं काम आहे. तर याप्रमाणे इथे निजवाचक सर्वनाम असंही दिलेले आहे. इथे बघा, यहाँ आप और स्वयं निजवाचक सर्वनाम आहे. इथे आप किंवा स्वयं हा निजवाचक सर्वनाम आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो. तर अजून बघूया. हे कळलं ना? हो. बघा, आता तुमच्या समोर आलेला आहे 6वा संबंधवाचक सर्वनाम. काय आहे? संबंधवाचक सर्वनाम. जो शब्द संज्ञा, पुन्हा बघा, जो शब्द संज्ञा या सर्वनाम के किसी अन्य संज्ञा या सर्वनाम शब्द के साथ संबंध स्पष्ट करते हैं उन्हें संबंधवाचक सर्वनाम कहते हैं. परत सांगू का? हो. बघा, ज्या शब्द संज्ञा किंवा सर्वनाम कोणताही अन्य किंवा संज्ञा या सर्वनाम शब्द के साथ संबंध जोडून जात आहे किंवा संबंध स्पष्ट करून जात आहे, त्यांना आपण संबंधवाचक सर्वनाम असंही म्हणतं. कळलं की नाही? हो. परत सांगते बघा, जो शब्द म्हणजे ज्या शब्द संज्ञा किंवा सर्वनामचा कोणताही अन्य संज्ञा किंवा सर्वनामच्या शब्दांचा साथ स्पष्ट करून जात आहे, त्यांना आपण संबंधवाचक सर्वनाम असंही म्हणतं. कळलं की नाही? हो. तर चला, यांचा आता आपण यांची उदाहरण बघूया. जैसे जो जीतेगा उसे इनाम मिलेगा. जो जिंकणार त्यांना इनाम भेटणार. तर इथे तुम्ही बघणार की जो आणि उसे, तर हा काय करते? जोडून जाते म्हणजे संबंध बनवून जात आहे. तर यांना संबंधवाचक सर्वनाम असंही म्हणतात. इथे बघा दुसरा, जो जैसा करेगा वो वैसा भरेगा. जो जसा करणार तसंही भरणार. तर जो, जैसा आणि इथे वैशा. तर याबद्दल तुम्हाला पाहणार आहे किंवा तुम्ही पाहते की इथे जैसा आणि वैशा, तर या प्रमाणे हे जोडून जात आहे. तर यांना म्हणतात आपण की संबंधवाचक सर्वनाम असंही म्हणतात. आता इथे बघा तिसरा, जैसी करनी वैसी भरणी. तर इथे जैसी आणि वैसी, तर याप्रमाणे हे जोडून जात आहे. तर यांना म्हणतात आपण संबंधवाचक सर्वनाम असंही म्हणतं. कळलं की नाही? हो. आता इथे बघा, यहाँ जो और उसे आणि इथे जो और वह तथा जैसी और वैसी संबंधवाचक सर्वनाम आहे. तर याप्रमाणे इथे असंही दिलेले आहे की हे सगळं काय आहे? संबंधवाचक सर्वनाम आहेत. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. तर प्रमाणे मी परत सांगत आहे. इथे तुम्ही बघणार आहे की जो आणि उसे, इथे जो और वैसा आणि जैसी आणि वैसी, तर हा प्रमाणे हे जोडून जात आहे. तर यांना म्हणतात आपण संबंधवाचक सर्वनाम. कळलं की नाही? सांगा. कळाले? तर आज आपण काय शिकलो? आज आपण शिकलो की सर्वनाम यांचं काही प्रकार शिकलो. याबद्दल आपल्याला असं माहीत जाणार आहे किंवा माहीत आहेत की याप्रमाणे जे प्रकार आहेत त्यांच्याशी निश्चित किंवा अनिश्चित हा जे वेगवेगळ्या प्रकार आहे त्याबद्दल वेगवेगळ्या उदाहरणपट दिलेले आहे. आपल्याला हा जे सर्वनाम हे आपण काय वाचन करत आहे, तर हे मोठा प्रश्न आहे. कारण की आपल्याला माहीत जाते की याबद्दल आपल्याला प्रश्न कसा तयार करायचा किंवा जे वेगवेगळ्या शब्द आहेत त्याला कसं जोडायचा आणि त्या उपयोगासाठी आपल्याला कसं करणार आहे किंवा आपणही त्यांचा कसा अभ्यास करणार आहे. तर याप्रमाणे इथे आपण हे शिकलो की कशाप्रमाणे इथे लोक जे आहे किंवा कशाप्रमाणे इथे जे शब्द आहे त्यांचं रूपांतरण कसं प्रमाणे आणि प्रकाराचा जे सर्वनामचा प्रकार आहे त्याबद्दल आपल्याला किती माहिती झालेली आहे की या प्रकाराचा अर्थ असा आहे आणि यांचा शब्दाचा उपयोग अशा प्रमाणे आपल्याला केलेले जात आहे. वेगवेगळ्या प्रकाराचं वेगवेगळं उदाहरण दिलेले आहे कारण की तुम्हाला लवकरही पटणार की यांचा अर्थ असा बद्दल आहे किंवा उदाहरण देखाबद्दल तुम्हाला असंही करणार की हा याचं उत्तर आहे किंवा असंही त्यांना आपल्याला कळणार आहे.
याप्रमाणे आज आपण हे शिकलो की सर्वनाम काय आहे किंवा सर्वनामचा प्रकार पाहिले आणि सर्वनामच्या प्रकारबद्दल मी त्यांची परिभाषा किंवा त्यांचं उदाहरण पण पाहिले आहे. कळलं की नाही? हो. धन्यवाद.